नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षेसाठी आज आपण 2013 ते 2021 या वर्षांमधले प्रीवियस क्वेश्चन घेणार आहोत। हे प्रश्न परीक्षांमध्ये पुन्हा पुन्हा विचारले गेले असल्यामुळे या प्रश्नांचा आपण धावता आढावा घेणार आहोत। जर व्हिडिओ आवडला, प्रश्न आवडले तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत टिंबटिंब सर्वात उंच शिखर आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे माउंट कॅटरीन। तर माउंट कॅटरीन हे इजिप्तमधील सर्वात उंच शिखर सिनाई पर्वतरांगेत आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात, हे टिंबटिंबचे उदाहरण आहे। तर हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 समानतेच्या अधिकाराचे। तर मूलभूत हक्क व अधिकार कोणते आहेत? तर पहिला आहे समानतेचा अधिकार, दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार, पिळवणुकी विरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि शेवटचा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क। हे काय आहे? मूलभूत हक्क व अधिकार आहे। तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा। प्रश्न परीक्षांमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, कला साहित्य आणि विठ्ठल मंदिर परिसराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध असलेल्या विजयनगरचा प्रसिद्ध सम्राट कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 देवराय दुसरा। तर देवराय दुसरा हा कला साहित्य आणि विठ्ठल मंदिर परिसराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध असलेला विजयनगरचा प्रसिद्ध सम्राट होता। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर। तर गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे। तर या वृत्तपत्राची स्थापना 1888 मध्ये झाली। गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक आणि पत्रकार व शिक्षण तज्ज्ञ होते। चा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात? तर ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास भूकंप नाभी असे म्हणतात। पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एप्रिल आणि मे। तर उन्हाळा ऋतू जरी पावसाचा नसला तरी एप्रिल व मे महिन्यात अधूनमधून वळवाचा पाऊस पडतो आणि काही वेळेस ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन वादळी तयार होतात। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुद्ध आणि त्यांचा धर्म। हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि तो त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संतांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव। पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा। तर यामध्ये संत नामदेव नरसी, संत ज्ञानेश्वर आपेगाव, संत एकनाथ जाम आणि संत तुकाराम देहू। तर या प्रश्नाचं चुकीचं उत्तर असणार आहे किंवा अयोग्य जोडी आहे संत एकनाथ जाम। पर्याय क्रमांक 3। तर संत व त्यांची जन्मस्थळे, तर संत नामदेव नरसी, संत ज्ञानेश्वर आपेगाव, संत एकनाथ पैठण आहे। म्हणून आपली इथे 3 नंबरची ही जोडी चुकीची आहे। संत तुकाराम देहू आणि संत चोखामेळा हे देऊळगाव मुक्त, संत मुक्ताबाई आळंदी आणि संत रामदास स्वामी हे जामचे आहेत। नंतरचा प्रश्न असणार आहे, टिंबटिंब विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे। तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे। पुणे विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची ओळख ही महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे। पुणे शहरांमध्ये मोठमोठ्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत व जगातील नामवंत कंपन्यांची कार्यालये पुणे शहरामध्ये आहेत। चा प्रश्न आहे महत्त्वाचा, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा नदी। तर जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड आहे, परंतु ज्या ठिकाणी नदी पात्रातील बेट असे विचारले आहे त्यावेळी माजुली हे योग्य उत्तर असणार आहे, कारण ग्रीनलँड हे महासागरातील बेट आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या नदीच्या ठिकाणी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिप्रा नदी। तर शिप्रा नदीच्या काठी उज्जैन हे शहर वसलेले आहे। तर नाशिक, कोपरगाव, पैठण, नांदेड हे शहर गोदावरी नदीकाठी आहे। त्यानंतर कराड, सांगली, मिरज, औदुंबर हे कृष्णा नदीकाठी,
त्यानंतर नाग नदीच्या काठी नागपूर आहे आणि आळंदी आणि देहू हे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले शहर आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, हा प्रश्न खूप परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे म्हणून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या टिंबटिंब बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅरन बेट. पुढचा प्रश्न आहे, नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने कोणती दिशा दर्शवली जाते? तर नकाशाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये बाणाच्या साहाय्याने उत्तर दिशा दाखवली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर तोरणाजाई देवीचे मंदिर आहे? तर यामध्ये आपल्याला तोरणाजाई या देवीच्या मंदिरावरूनच आपल्याला लक्षात येणार आहे की तोरणा किल्ला. हा प्रश्न आहे, टिंबटिंब संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हैदराबाद. तर हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना ही ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे 4 वाजता संस्थानांविरुद्ध पोलीस ॲक्शन म्हणजेच ऑपरेशन पोलोची कारवाई करण्यात आली होती. पुढचा प्रश्न असणार आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अलिबाग. तर अलिबाग या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही. तर कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे भात संशोधन केंद्र आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत टिंबटिंब लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुमेरियन. तर या संस्कृतीचे अवशेष प्रथम हडप्पा येथे सापडले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे नाव पडले व ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदी किनारी स्थित असल्या कारणामुळे या संस्कृतीस सिंधू संस्कृती असेही म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, 24 ऑक्टोबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त राष्ट्र दिन म्हणून. तर महिला दिन हा 8 मार्च, पर्यावरण दिन हा 5 जून आणि जागतिक शांतता दिन हा 21 सप्टेंबर. पुढचा प्रश्न असणार आहे, अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे ग्रंथ टिंबटिंब काळातील आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मौर्य. तर अष्टाध्यायी अर्थशास्त्र आणि थेरी गाथा हे ग्रंथ मौर्यकालीन आहेत. मौर्य साम्राज्याची राजधानी ही पाटलिपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी 4 विभाग पाडले. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले. याच काळामध्ये अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे प्रसिद्ध ग्रंथ होते. पुढचा प्रश्न आहे, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे टिंबटिंब आहे. तर देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था ही संसद आहे पर्याय क्रमांक 1.